श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला लाभावा, तसेच भगवान श्रीहरी विष्णूंचाही आशीर्वाद लाभावा यासाठी जर तुम्हाला विजया एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल तर पूजेमध्ये तुळशीच्या पानांसह काही खास फुलं अर्पण करा. यामुळे त्रास दूर होतील आणि तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती पूर्ण होईल. तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे म्हणजे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी म्हणतात. हिंदू धर्मात विजया एकादशीला विशेष मानले जाते. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी विजया एकादशीचं व्रत करा आणि विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा करा. विजया एकादशीच्या दिवशी खऱ्या मनाने पूजा केल्याने जीवनातील प्रत्येक समस्या दूर होतात आणि भरपूर सुख आणि समृद्धी प्राप्त होते. असे म्हटले जाते की यावर्षी पंचांगानुसार विजया एकादशीचे व्रत 24 फेब्रुवारी 2025 रोजी पाळले जाईल. विजया एकादशीच्या पूजेदरम्यान भगवान श्रीहरींना काही विशेष फुले अर्पण केली तर ते लवकर प्रसन्न होतात. तर ते कुठले फुलं आहेत ते आपण पाहूया. तसेच आपल्याला हा उपवास कुठल्या दिवशी, विजया एकादशीचा उपवास आणि पाळणं कुठल्या दिवशी सोडायचं हे पण आपण पाहणार आहोत. हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन कृष्ण एकादशी तिथी 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:55 सुरू होईल आणि 24 फेब्रुवारी 2025 रोजी 1:44 संपेल. उदय तिथीनुसार विजया एकादशीचे व्रत 24 फेब्रुवारी 2025 म्हणजे सोमवार रोजी पाळले जाईल. पाळणं 25 फेब्रुवारी रोजी होईल. भगवान विष्णूंना तुळशी ही खूप आवडते. तुळशीची पाने अर्पण केल्याशिवाय भगवान श्रीहरींची पूजा अपूर्ण आहे असे आपण नेहमीच ऐकलं असेल. पण एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडण्याची चूक कधीही करू नका. असे केल्याने तुळशी माता रागवते. तर त्याऐवजी तुळशीची पाने एक दिवस आधीच तोडून ठेवा, कारण तुळशी माता ही एकादशीचे व्रत ठेवते आणि एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये किंवा त्यांची पाने सुद्धा तोडू नये. त्यांचा उपवास हा मोडला जातो. त्यासाठी आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही आहे, तसेच त्याची पानं देखील तोडायची नाही आहेत. तर आपल्याला कुठली फुलं अर्पण करायची आहेत ते पाहूया. झेंडूचं फूल. भगवान विष्णूंना झेंडूची फुले खूप आवडतात. जर घरात वारंवार भांडणे होत असतील तर एकादशीच्या पूजेदरम्यान भगवान विष्णूंना झेंडूची फुले किंवा माळ नक्कीच अर्पण करा. यामुळे घरात शांती राहील आणि घर अगदी प्रसन्न राहील. पारिजातकाची फुलं. भगवान श्रीहरींना पारिजातकाची फुलं पण खूप आवडतात. भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचेच अवतार असल्याने पूजेदरम्यान त्यांना पारिजातकाची फुलं अर्पण केल्याने पैशाशी संबंधित समस्या सोडवण्यास मदत होते. आणि तसेच कमळाचे फूल. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांनाही कमळाचे फूल प्रचंड आवडते. धनप्राप्तीसाठी भगवान श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे. जांभळा फूल. कर्ज आणि आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना जांभळा फूल अर्पण करावं. त्यामुळे पैशाचे आवकांचा मार्ग मोकळा होतो. त्यासाठी तुम्हाला ही जी कुठली आपण व्हिडिओमध्ये फुलं सांगितली आहेत ती फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत. तसेच एकादशीचे व्रत कधी करायचे, उदयतिथीनुसार त्याच्या पाळण्याचा मुहूर्त कोणता हे आपण या आजच्या व्हिडिओमधून पाहिले. तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.